मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मेंबरसाठी असलेल्या या मराठा लग्न अक्षतेच्या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत आहे. या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी रिकामा उपदेश करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीद्वारे काय मदत करता येईल यावर आमचा भर असतो. सध्या लग्नाच्या माध्यमातून फसवणूक करणारे जास्त आहेत. सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी आपापली दुकानदारी सुरू केलेली आहे आणि उरले सुरले जे कोणी असतील तर ते फक्त समाजाला अक्कल सांगण्यासाठी आहेत. कॉपी पेस्ट कुठल्यातरी पोस्ट घेतात, फॉरवर्ड करतात, असं करा, तसं करा, असं वागा, तसं वागा. मात्र प्रत्यक्ष कृती कोणीच करताना काही दिसत नाही. तेव्हा आपल्या वतीनं, आपल्या परीनं तुम्ही जे काही सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे मेंबरशिपचं, तुमच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून आपण या नवीन वर्षापासून ही एक सुरुवात करत आहोत. थेट संपर्क अभियान याला म्हणता येईल किंवा वधूवर परिचय मेळावा घेणं ही थोडीशी काहीशी खर्चिक बाब आहे. पण त्या दृष्टीनं आपल्याला थेट संपर्क साधण्यासाठी काय करता येईल, तर याच्यातून आपण दर एक दिवसाआड 4-5 बायोडाटाचा परिचय घेण्याचा आपण याच्यातून प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, जी काही अनाथ किंवा गरीब घरच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा आपण याच्यात जी काही सत्य किंवा वस्तुनिष्ठ माहिती आमच्याकडे प्राप्त होईल ती माहिती देण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा ही गोष्ट आपण एका मिनिटामध्ये समजून घेतली पाहिजे की मराठा लग्न अक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही. गेल्या 6 वर्षापासून हा एक सेवाभाव म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरीही 600-700 लग्न ही तुमच्याच प्रयत्नाने जुळलेली आहेत. त्याचं आम्हाला कुठेच श्रेय घ्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की कम्युनिटी गाईडलाईननुसार ज्या काही गोष्टी असतात, तर बऱ्याच कॉमेंट्स येतात की तुम्ही अनाथ आश्रमाचे मोबाईल नंबर का देत नाही, पत्ते का डिस्प्ले करत नाही किंवा जे काही बायोडाटा किंवा फोटो का डिस्प्ले करत नाही. तर जे काही बाकीचं कोणी करत असेल त्यांचं आम्हाला माहीत नाही, परंतु कम्युनिटी गाईडलाईननुसार याच्यावर जे काही रेस्ट्रिक्शन्स किंवा बंधनं असतात तर त्यानुसार ह्या गोष्टी करता येत नाही. कारण याच्या आधी 2-3 वेळेस आम्हाला याबाबतचे नोटिसेस स्ट्राईक आलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं. आणि आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आता याच्यामध्ये जो काही आपण बायोडाटाचा परिचय देणार आहे आणि त्याचा संपर्क कसा करायचा याबाबतची ही माहिती देणार आहे आणि आमची भूमिका याच्यामध्ये काय राहणार आहे किंवा आम्ही काय करणार आहे, तर त्या हिशोबाने सगळी माहिती पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत. तर त्यापूर्वी बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार सतत त्याच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगाव्या लागतात. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो, रात्रभर वेळ असतो. मात्र ज्या काही महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी असतील, आपल्या उपयोगाच्या असतील, तर त्या ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. तर असो, सध्या तरी आपण या 2-3 पद्धती ज्या काही अवलंबलेल्या आहेत, तर जो काही आमचा व्हेरिफाईड ग्रुप आहे लग्न अक्षदाचा आणि काही ओळखीच्या लोकांचे 2-3 ग्रुप आहेत, तर अशा ग्रुपवर आम्ही बायोडाटा प्रसिद्ध करतो. त्याच्यावर त्या बायोडाटाला जे काही असतात तर ते ओळखीचे लोक असल्यामुळे एकमेकांशी जर फोन केला तर ते प्रतिसाद देतात. 10 मध्ये 2-3 लोक असतात, मग प्रत्येकाचे स्वभावगुण वेगळे असतात, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. मात्र जे काही बाकीचे आपले कॉमन ग्रुप आहेत तर ती एक खिचडी आहे. म्हणजे यात्रेसारखी हौशे गवशे नवशे सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यावर आहेत आणि लोकांनीच ते केलेलं आहे. आम्ही कारण याचं बायफर्गेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही कंटाळलो, थंकून गेलो की आम्ही नाशिक विभाग, पुणे विभाग, विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकण याचे स्वतंत्र 5 ग्रुप तयार केले. जिल्ह्याचे ग्रुप पण आम्ही तयार करून पाहिले, पण लोकांची सवय अशी झालेली आहे की लोक जत्रेत गेल्यावर जसे तमाशा मंडळं असतात ते फुकट असतात, तर त्याच्यामध्ये याच्यात 10 मिनटं थांबतील, त्याच्यात 10 मिनटं थांबतील, त्याच्यात 5 मिनटं थांबतील आणि 50 रुपयात 3 गाणे, मग तिथं 50 रुपये खर्च करून तिथं व्यवस्थित वागतील. किंवा एखादी गावात जर भंडाऱ्याची पंगत असली तर तिथं कुठं किती उष्टाळ टाकायची किंवा पात्र कुठं फेकायचे, द्रोणं कुठं फेकायची या सूचना वारंवार लाऊडस्पीकरवरून देत असतात, तरी आपण त्याचं पथ्य पाळतो असं नाही. मात्र हॉटेलमध्ये 150 रुपये प्लेटची भाजी घेतल्यावर व्यवस्थित बेसिनमध्ये हात धुतो, पेपर नॅपकिननं व्यवस्थित तोंड पुसतो आणि तिथं सभ्यपणानं वागतो. जिल्हा परिषदच्या शाळेत हागणदारी करायची सवय लागलेली आहे, तेच कॉन्व्हेंटमध्ये 2 चौकीदार असतो उभा, तिथं आपण व्यवस्थित त्याला साले ठोकून आत जातो. ही आपली सवय झालेली आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. तर तो असतो, तो विषय वेगळा आहे. हा एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक आपण प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट, ॲप्लिकेशनवर आपले काही व्हेरीफाईड बायोडाटे येत असतात, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही नोंद केली नसेल तर करून घ्यावी. ओळखपत्रासह नोंद करणं आवश्यक आहे. त्याच्यावर ते रिक्वेस्टची एक पद्धत आहे आपली, कारण त्याच्यासाठी आपण आडकाठी याच्यासाठी लावलेली आहे की कोणी कुठेही रिक्वेस्ट टाकू नये. कारण बऱ्याचदा असं होतं
की मुलगी डॉक्टर असते आणि जो काही रिक्वेस्ट टाकणारा असतो तर तो ॲटो चालवणारा असतो किंवा तो 12वी पास असतो आणि मुलगी MBBS असते, तरी पण तो अपेक्षा काय किंवा रिक्वेस्ट टाकतो, हे चालेल का, ते चालेल का. तर ह्या गोष्टी घडतात आणि त्याचे रिकामे दगडं येतात. आता पत्र सगळे खिळखिळ झालेले असल्यामुळं आता दगडं झेलण्याची क्षमता नाही आहे आमच्यामध्ये. तेव्हा ती एक पद्धत त्याच्यामध्ये रिक्वेस्टची पद्धत आहे. त्याच्यासाठी त्या फ्री कशा आहेत त्याच्यासाठी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. दुसरीकडे तिसरी जी पद्धत आपण याच्यातून जो काही प्रयत्न करणार आहोत, तर आपण याच्यातून 4-5 बायोडाटाचा परिचय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये आपण फोटो किंवा बायोडाटा कुणाचाही डिस्प्ले करणार नाही, कारण ते कम्युनिटी गाईडलाईननुसार त्याला अ, बंधनकारक आहे की ते तसं डिस्प्ले करता येत नाही. आणि दुसरीकडे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या क्रमशः असतीलच असं नाही किंवा डिस्प्ले होत असतील तरीही फोटो कुणाचे तर ते त्याच व्यक्तीचे असतील असं नाही. याच्यासाठी संपर्क कसा करायचा त्याच्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत, ते शेवटी मी सांगणारच आहे. तर त्यापूर्वी हा जो बायोडाटा आहे पहिल्यांदा आपल्याकडे आलेला, तर हा मुलाचा आहे. याचं जे जन्मवर्ष आहे ते 1999चं आहे. बुलढाणा जिल्ह्यातून हा बायोडाटा आमच्याकडे आलेला आहे. जे शिक्षण झालेलं आहे तर फार्मसी झालेलं आहे. क्लिनिकल रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते जॉबला आहेत. त्याच्यानंतर जे काही कुटुंब आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी राहणारं आहे आणि एक सधन कुटुंब आहे. त्यामुळं मुलगा दिसायला सुंदर आहे. त्याच्यानंतर त्याची जी काही उंची आहे तर 5 फूट 9 इंचापर्यंत आहे आणि मराठा जातीतील हे जे काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही मराठा जाती आहेत तर त्या जातीशी संबंधित हे कुटुंब आहे. तर त्याच्याशी जर कुणाला संपर्क करायचा असेल, मुलगी असेल, तर आमच्याशी थेट संपर्क करू शकतात. त्याची कशी पद्धत असणार आहे, तर ते व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. दुसरा जो बायोडाटा आहे, तर तो मुलीचा आहे. मुलीचं जन्मवर्ष आहे, तर 1998चं आहे. मुलगी MSc झालेली आहे मॅथमध्ये. मुलीचं नाव पूजा आहे. जो काही याच्या आधी जो काही परिचय दिला आपण, तर तो मुलाचा आहे. प्रतीक नाव आहे त्याचं. आणि दुसरं जे आहे, तर ही मुलगी एक मध्यमवर्गीय चांगल्या कुटुंबातील आहे. जे तिचं शिक्षण झालेलं आहे तर MSc आहे केमिस्ट्री मेरिटमध्ये आहे मॅथमध्ये. आणि दुसरीकडे जे हे सुद्धा बायोडाटा बुलढाणा जिल्ह्यातील आहे, तालुक्याच्या ठिकाणचा आहे. मेहकर येथून आमच्याकडे हा बायोडाटा प्राप्त झालेला आहे. त्यांना एक सधन किंवा स्थिर स्थावर कुटुंबातील स्थळ हवं आहे. मुलगी दिसायला सर्वसाधारण सुंदर आहे आणि ह्या मुलीसाठी सुद्धा तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता. ही जी काही नातेवाईक मंडळी आहे, तर त्याच्यामध्ये तांगडे, आखाडे, लंबे, लोढे, रहाटे, शेळके, सरकटे, गाडे इत्यादी ही मंडळी आहे. त्याच्यानंतर जो काही तिसरा बायोडाटा आहे, तर तो सुद्धा पूजा नावाचाच आहे, मात्र आडनाव वेगळं आहे. 2003 सालचा त्या मुलीचा जन्म आहे. फार्मसी झालेली आहे. BSc पण तिची झालेली आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि जे काही आहेत तर वडील शेतकरी कुटुंबातील आहेत. तेही सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातीलच हे स्थळ आहे. मेहकर तालुक्यातील. गावाचं नाव आम्ही या ठिकाणी सांगणार नाही. त्याच्यानंतर या स्थळासाठी सुद्धा आपण जर त्यांना स्थिर स्थावर व्यवसाय करणारा, शेती असलेला किंवा छोटी-मोठी नोकरी करणारा किंवा त्या वर्गवारीतील जर कोणी स्थळ असेल तर ते आमच्यासोबत संपर्क करू शकतात. आम्ही याच्यासाठी मध्यस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जो काही याच्यानंतरचा जो काही बायोडाटा आहे तर तो बायोडाटा मुलीचाच आहे. मुलीचं नाव पल्लवी आहे आणि तिचं जन्मवर्ष 1999 आहे. हा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातीलच बायोडाटा आहे. तिचं जे शिक्षण आहे ते MSc आहे, MA आहे, ॲडिशनल इंग्लिशमध्ये BEd झालेलं आहे. आणि सध्या त्यांचा जो काही पत्ता आहे तर तो रिसोड आणि मेहकर या दोन्ही तालुक्याशी संबंधित आहे. आणि त्यांनासुद्धा जे काही स्थळ हवं आहे तर याच भागातील हवं आहे. जे काही या 4-5 बायोडाटांचा जो काही परिचय दिलेला आहे तर ह्यासाठी कोणीही संपर्क करू शकतात. मुलगी ही दिसायला सुंदर आहे. मात्र संपर्क करत असताना आपण आमच्याशी WhatsAppद्वारे संपर्क करू शकता किंवा मेलवर आम्हाला तुम्ही तुमचा बायोडाटा टाकू शकता. आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क करू. त्यांच्या जे काही फीडबॅक असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमचा बायोडाटा आमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.
जो काही उल्लेख करसाल तर त्यावेळेस 31 डिसेंबर 2025 ही तारखेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. जे नाव घेतलं किंवा ज्या 5 स्थळांचा आपण परिचय दिला तर त्यानुसार ती स्थळं आम्हाला सापडतील. 31 डिसेंबरच्या फोल्डरमध्ये ही स्थळं आहेत आमच्याकडे. तर त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करावे. व्हॉट्सअप आमचा क्रमांक जो काय आहे त्याची लिंक आम्ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मात्र त्याच्यासोबत बायोडाटा आणि यांच्यासाठी जी काही स्थळं हवी आहेत तर ती स्थळं बुलढाणा, वाशिम जिल्हा किंवा बाजूच्या सीमावर्ती सिंदखेडराजा तालुका वगैरे किंवा फार तर हिंगोली जिल्ह्यातील स्थळं चालू शकतात शेनगाव तालुक्यापर्यंत. तर अशी ही आपण संपर्क करू शकता. तुर्तास धन्यवाद. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंक दिलेल्या आहेत, त्याच्याशी पडताळणी